भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर तालुका मंडल कार्यकारिणी जाहीर झाली असून जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत ती जाहीर करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विक्रांत पाटील, संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या सूचनेनुसार त्र्यंबकेश्वर भाजप तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी जाहीर केली। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून अध्यक्ष म्हणून सुयोग कमलाकर वाडेकर, उपाध्यक्ष दिलीप घोरपडे, माधुरी वैभव जोशी, पांडुरंग कुर्डे, दीपक लोणारी, राजाराम चव्हाण, शकुंतला डगळे, सरचिटणीस म्हणून कैलास बोडके, भावेश शिखरे, विजय महाले, यशवंत उदार, चिटणीस श्रावण वड, काळू बदाते, उत्तम लिलके, नवनाथ बदादे, कोषाध्यक्ष कैलास चौथे, युवा मोर्चा राहुल आचारी, महिला मोर्चा अश्विनी अडसरे, किसान मोर्चा अर्जुन तेदमे, अनुसूचित जाती जमाती मोर्चा बाळू मोंढे, ओबीसी मोर्चा बंडू धांडीराम आहेर, आदिवासी मोर्चा राजू पेहरे, कामगार आघाडी पोपटगारे, उद्योग आघाडी राज चव्हाण, व्यापारी आघाडी पवन पुतळा, आध्यात्मिक समन्वय मयुरेश दीक्षित, भटके विमुक्त प्रकोष्ठ संतोष मंचरे, क्रीडा प्रकोष्ठ नामदेव कोरडे, पदवीधर प्रकोष्ठ अभिषेक सारडा, वैद्यकीय सेल डॉक्टर अजिंक्य चौधरी, कायदा सेल ॲडव्होकेट देवीदास वाडगावकर, ट्रान्सपोर्ट सेल प्रमोद गारे, सोशल मीडिया पोपट काळे, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल डॉक्टर दिलीप जोशी, बुद्धिजीवी सेल रामसिंग परदेशी, शिक्षक सेल आरती शिंदे, त्र्यंबकेश्वर सांस्कृतिक सेल संजय कुलकर्णी, आयुष्यमान भारत सेल जनक गोरे, बेटी बचाव बेटी पढाव संयोजक गोकुळ गारे, जैन प्रकोष्ठ मीत सुमित साहा, माजी सैनिक सेल परशुराम पवार, पंचायत राज आणि ग्रामविकास राहुल बोडके, प्रसिद्धी प्रमुख सतीश दशपुत्र, तीर्थविकास आघाडी राहुल फडके, कार्यकारिणी सदस्य त्याचबरोबर कायम निमंत्रित सदस्यांची यावेळेस घोषणा करण्यात आली आणि कार्यकारिणीमध्ये जाहीर करण्यात आली। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, ज्येष्ठ नेते श्रीकांत गायधनी, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोघावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील अडसरे, निवृत्ती लांबे, डॉक्टर दिलीप जोशी, शहराध्यक्ष प्रशांत बागडे, माधव भुजंग, पंकज धारणे, रवींद्र सोनवणे, कमलेश जोशी, सागर उजे, विलास देवरे, राजेश श्रीमाळी, स्नेहल भालेराव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। वेद न्यूजसाठी मी प्रतिनिधी मनाली गर्गे, त्र्यंबकेश्वर।